सन्माननीय महावीर कृष्णा म्हात्रे आणि आत्माराम नामदेव पाटील आणि शैलेंद्र गुद्रे या 3 विभूतींनी आपण या स्टेजवरती आले. राजेंद्र गुद्रे, राजेंद्र गुद्रे, राजेंद्र गुद्रे म्हणजे अगदी गुजरे गुजरे तो गुजरे बोलला तो ठीक आहे. गुजरे आपण या सन्माननीय महावीर कृष्णा म्हात्रे, आत्माराम नामदेव म्हात्रे आणि अगदी शैलेंद्र गुजरे. धन्यवाद. आपण या 3 विभूतींचं आपण इथे स्वागत करूया. आईने रंगामध्ये आलेला आहे छाया ब्रॉडबँड पथक. या चंदू 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 मास्तर या. राजेंद्र गुजरे आपण बघूया. राजेंद्र गुजरेंचा सन्मान होतो. चंदू आमचे मास्तर, चंदू आमचे कार्यरत आहेत ते. अरुण विनायक पाटील आणि नरसिंह भगवान पाटील आपण या स्टेजवरती या. या कानामध्ये आवाज गेलेला आहे अशी चांगली सिस्टम आहे आपल्यासाठी. अगदी या ब्रॉडबँडचे माझे जे सेवानिवृत्त असे मेंबर आहेत आपण या. जसं क्रिकेटमध्ये आपण बघूया अगदी लिजेंड क्रिकेट झाला का 40 नंतर आपण 40+ गेलतोय तसे हे लिजेंड क्रिकेटर आहेत, लिजेंड मेंबर आहेत. नरसिंह पाटील आणि अरुण पाटील आपण या स्टेजवरती.
आमचे सन्माननीय आदरणीय अगदी कोकण शिक्षक मतदारसंघाचे अगदी तत्कालीन आमदार आणि माजी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि ज्यांनी अगदी बघतोय नैनाच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा आपला अगदी गरिबांसाठी एक माईचा हात सन्माननीय आणि दीपावली साहेबांचा नामकरणासाठी अगदी या विमानतळासाठी अगदी अग्रगण्य अगदी पुढे असणारे आदरणीय बाळराम पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचं इथे स्वागत करतोय हनुमान ब्रॉडबँड कला पथकाच्या वतीनं. त्याच्यानंतर आमच्या सन्माननीय श्रीयुत आदरणीय बाळराम पाटील साहेब यांचा सन्मान होतोय. तसे आदरणीय देवेंद्रजी मडवी मॅन फ्रॉम दांडसर तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्मान्य अगदी आदरणीय बाळराम पाटील साहेब यांचा इथे सन्मान होतोय. एक चांगलं नेतृत्व आपण बघतोय. त्यावेळेचे आदरणीय तात्यासाहेब तथा दत्तात्रय पाटील साहेब यांचे अगदी चिरंजीव अग्रक्रमाने अगदी खंबीरपणे निष्ठावंतांच्या यादीमधलं एक महत्त्वाचं नाव आपण बघतोय ते म्हणजे आदरणीय बाळराम पाटील साहेब नावडे. आणि त्याचे समवेत आहेत आपण बघूया अगदी संतोषजी तांबोळी यांच्या अगदी सरपंच बसवले त्यांच्या पत्नीने आमचे सर्व कांबळे भरतकुमार कांबळे आयुष्यमान भरतकुमार कांबळे आणि त्यांच्या समिती आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघूया देवेंद्रजी मडवी मॅन फ्रॉम दांडसर हे पण ते समवेत आहेत. आपण स्वागत करूया अगदी या मान्यवरांचं. वेळ दिला आदरणीय बाळराम पाटील साहेबांनी. नक्कीच आम्ही तुमचं इथे कौतुक करतो आभार मानतोय की आम्ही या हनुमान कला सर्कल खारघर यांना अगदी सुवर्ण महोत्सव साजरा करतो म्हणजे गोल्डन ज्युबिली त्याच्या निमित्ताने आपण वेळ काढला त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. घेतला सन्मान झाला.
सुंदर बघूया आपण छाया ब्रॉडबँड पथक दिवाळे यांची कलाकृती चालू आहे. हे असे या ठिकाणी वाद्य रिसेप्शनला जास्त अगदी बघतोय अगदी 9:30-10 नंतर वाजवतात लग्न समारंभामध्ये. खूप सुंदर आपण बघतोय. भावणारं हे गीत त्यांनी वाजवलेलं आहे. ज्यांच्याकडे आपण कला शिकलोय ती मंडळी आज या ठिकाणी या मंचावरती आहेत आणि आपली कला समर्पित करतायत आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावरती आदराज्य गाजवणारा हा दिवाळी ब्रॉडबँड पथक तथा माहुल छाया ब्रॉडबँड पथक दिवाळी, तुमचं अभिनंदन. चुकून कोणाचं नाव राहिले असेल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. या ठिकाणी बरीच मंडळी आहेत, आमच्या भगिनी पण आहेत इथे. तुमचं पण स्वागत. आमचे जे आचार्य आहेत त्यांची नावं आमच्याकडे आली होती पण त्यांनी आपण स्टेजवर आलो तर बरं होईल. आचार्य वर्ग
हल हल श्री हनुमान कला सर्कल खारघरच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी एक अतिशय सुरेल लयबद्ध तालबद्ध बँडचं वादन बघण्याची संधी, ऐकण्याची संधी या परिसरातील खऱ्या अर्थानं रसिक असणाऱ्या मंडळींना मिळते. मी सुरुवातीला हनुमान कला सर्कलच्या साऱ्या माझ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सुवर्ण महोत्सव हा निश्चितपणानं एखाद्या संस्थेच्या वाटचालीतील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतोय. मला आठवतंय की त्यावेळेस लग्नाला खारघरचा बँड किंवा दिवाळ्याचा बँड असला की लोक ऐकायला आवर्जून मंडपामध्ये बसायची आणि ह्या कलेचा रसास्वाद घ्यायची. आज आपण लग्नाला गेल्यानंतर बँडचं वादन ऐकलं तर ते खऱ्या अर्थानं वादन ऐकायला मिळत नाही. दे दनादन कामकाज त्यावेळी केलं जातं. पण अशा प्रसंगी आल्यानंतर या साऱ्या कलावंतांच्या अंगातली खरी कला तिचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. मनापासून केसरीनाथ आणि त्याच्या साऱ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो की एक मोलाचा टप्पा आपण गाठलेला आहे. अतिशय मोलाचं कामकाज या ठिकाणी केलेलं आहे. या परिसरामध्ये खारघरच्या बँडची स्थापना होण्यापूर्वी ब्रास बँड कुणाकडेही नव्हता. आज 4-2 ठिकाणी त्याची स्थापना नक्कीच झाली. पण खारघरचा बँड म्हणजेच हनुमान कला सर्कल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी रसिकाला निश्चितपणानं एक संगीताची परवणी ऐकायला मिळते, अनुभवायला मिळते. सूर, ताल आणि लय यांचा सुरेख संगम सातत्यानं अनुभवायला मिळतो. मी मनापासून हनुमान कला सर्कलच्या साऱ्या माझ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. ह्या साऱ्याला सुरुवातीपासून मास्टर दत्ता कोळी यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी स्टेजवर बसून वाजवणं देखील आपण अनुभवतोय. एक सुरेख प्रसंग आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं हा वाट्याला आलेला आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की आपण ज्याची निर्मिती घातली किंवा आपण ज्याला मार्गदर्शन केलं तो संच आज 50 वर्षाचा झालेला आहे. ही गोष्ट देखील अतिशय अभिमानास्पद आणि सुखद अशी आहे. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आपणा साऱ्यांचं पुनश्च एक वार अभिनंदन करून या सोहळ्याला येण्याची संधी आपण दिलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हे होते आमचे आदरणीय अगदी तत्कालीन आमदार आदरणीय बळराम पाटील साहेब. शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या ब्रॉसबँड पथकाला. खरोखर आनंद आहे. साहेबांनी खूप या ठिकाणी अगदी 2 शब्द बोलले. सर्व इथे आले पण कोण बोलले नाही, पण अगदी सर बोलले इथे. तर चालू करा आपला बँड चालू करा आपण. आत्माराम गायकर पण इथे उपस्थित आहेत. आमचे त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचं नाव आहे. आमचे एकनाथ पवार पण इथे आहेत, कोपरागाव. पहिल्यापासून ते आलेले आहेत. तर आपण सर्वांचं इथे स्वागत, आभार मानतोय आणि हा कार्यक्रम इथे पुढेही चालू राहतोय. धन्यवाद. कोण जेवायचं बाकी असेल आपण जेवण करून घ्या.
हॅलो. दुलतान मत्स्व पाण्यावर आणि मॅडम कुठे आहेत मॅडम? आता आपल्याच नाही लागेल बघा. हॅलो. थांबा थांबा, आपले जे कर्मचारी आहेत ते इथून वांगणीला गेल्या, त्यामुळे दुसरी आपली माणसं आहेत आता. हां थांबा, वेट करा थोडे, थांबा. आपले जे अगदी लेडीज कर्मचारी होते अगदी वांगणी करतात गेल्या, दुसरे येतात आपले. ठीक आहे चला. यादी की आपण छाया कला सर्कल दिवाळी आणि चांगली ती सेवा दिलेली आहे. खूप सुंदर आपण कलाकृती आताच आदरणीय बाळराम पाटील साहेब यांनी ती स्तुती केलेली त्यांची या ठिकाणी, खूप सुंदर. याच्यानंतर आपण बघतोय साई कला सर्कल दिवाळे बेलापूर, शेवटचा अगदी आपण बघणार आहात त्यांचा स्वरांजली कलाकृती. साई कला सर्कल दिवाळे, आपण रेडीमध्ये राहा. परशुराम माने